पण गेले काही दिवस सातत्याने एकच चर्चा आहे, ती म्हणजे महायुतीमध्ये रंगलेल्या घमासानाची, याच विधान परिषदेच्या जागा वाटपावरनं. पण महायुतीचं जागा वाटप एक जागा वगळता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते. महायुतीमध्ये भाजप 10 ते 11 जागा, त्याचबरोबर शिवसेना 4 किंवा 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळणार असल्याची माहिती ठोस सूत्रांकडून दिली जाते. मात्र छत्रपती संभाजीनगर ही जागा अशी आहे की ज्याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ही जागा परंपरागत शिवसेनेची जागा आहे, म्हणून ती आपल्याला मिळावी अशी आग्रही भूमिका शिंदेंनी घेतलेली आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनंतर या परिसरातलं भाजपचं संख्याबळ वाढलंय, त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी असा भाजपचा आग्रह दिसतोय. हा तिढा अजूनही कायम असल्यामुळे जागा वाटपाच्या घोषणेला विलंब होतोय. या जागा वाटपात ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी हिंगोलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते, तर पुणे आणि कोकणातली जागा ही राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं कळतंय. तर या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचा जोर हा कमी पाहायला मिळतोय, कारण त्यांची मतांची ताकद ही फारशी नाहीये. महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र निश्चितपणे जाहीर झालेलं नसलं तरी मवियानं मात्र आघाडी घेत जागा वाटपाची घोषणा केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मवियानं एक बैठक घेतली. एरवी बैठकांवरती बैठका आणि गाठीभेटी घेऊन सुद्धा मवियाचं जागा वाटप ठरत नसलं तरी यावेळेला मात्र मवियानं हा तिढा लवकर सोडवलाय आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी जागा वाटपाची घोषणा सुद्धा केली. 17 मतदारसंघापैकी काँग्रेसच्या वाट्याला 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 4 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा मिळाल्यात. नांदेड आणि नाशिक या 2 जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं सपकाळांनी म्हटलंय. काँग्रेस ह्या 8 ठिकाणी चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर आणि पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर अशा 8 ठिकाणी काँग्रेस लढत आहे. तर UBT शिवसेना जी आहे हे या 4 ठिकाणी लढत असून रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर या ठिकाणी UBT लढत आहे. तर NCP ही पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही जागा वाटपाचं गणित विचारात घेता विधान परिषदेच्या संभाव्य लढती नेमक्या कशा असतील त्यावर एक नजर टाकूया. सोलापूर भाजप विरुद्ध काँग्रेस, अहिल्यानगर भाजप विरुद्ध काँग्रेस, ठाणे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, जळगाव भाजप विरुद्ध शिवसेना, सांगली सातारा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शप, यवतमाळ शिवसेना विरुद्ध काँग्रेस, पुणे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, भंडारा गोंदिया भाजप विरुद्ध काँग्रेस, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, अमरावतीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस लढत पाहायला मिळेल. धाराशिव, लातूर, बीड भाजप विरुद्ध काँग्रेस, परभणी हिंगोली शिवसेना विरुद्ध शिवसेना, नागपूरमध्ये भाजप वर्सेस काँग्रेस असं चित्र पाहायला मिळू शकतं. आणि महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या याच निवडणुकीसाठी यावेळेला फार न ताणता, फार चर्चा न करता आपलं जागा वाटप जरी घोषित केलेलं असलं तरी संजय राऊतांनी मात्र या निवडणुकीवरनं महाविकास आघाडीचे कान टोचलेले आहेत आणि काँग्रेसला खोचक टोलाही लगावलाय. महाविकास आघाडीकडे या 17 जागा जिंकण्यासाठी संख्याबळ नाहीये, मात्र निवडणुका बिनविरोध होऊ नयेत यासाठी उमेदवार दिले जातील असं सांगितलं जात आहे. आणि काँग्रेसला जास्तीच्या जागा लढायच्या तर त्यांना लढू द्या, त्यांना खुमखुमी आहे असंही राऊत म्हणाले. पण राऊतांच्या वक्तव्याला काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी चोख प्रत्युत्तर दिलं. लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं गरजेचं आहे असं सपकाळ म्हणाले. तर दुसरीकडे राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या नवनाथ बन यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोलाही लगावलाय. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे
त्या जागामध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा झाली. नाही पण हे 4-5 जे मतदारसंघ आहेत मला मी सांगितले त्याच्यावरती कोणी काय लढावं कसं लढावं याच्यावर चर्चा सुरू आहे. बघा लढवू द्या त्यांना जागा, त्यांना खुमखुमी आहे, नाही, त्यात तुम्ही या, शिवसेना लढू द्या ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे. लढू द्या की. आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. आता आमच्यात असं चाललंय की कोकणची जागा लढावी, हा. त्याच्यावरती आज निर्णय होईल. काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, आपण निवडणूक लढूया, त्याचाही विचार सुरू आहे. संख्याबळ हा आपल्या ठिकाणी आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं, कारण निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, उत्सव आहे. या उत्सवामध्ये विरजन घालण्याचं आणि विकृती घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करतोय. त्यामुळे निवडणुका जिंकणं हा वेगळा भाग आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या मूल्यांकरता आपल्या नीतीकरता आणि विचारांकरता लढणं संघर्षाकडनं हा एक भाग आहे. त्यामुळे संघर्षाची भूमिका ही महाविकास आघाडीची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपलेलं आहे हे संजय राऊतांनी मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा दिलाय, आता हा भोपळा मिळाला आणि या भोपळा हाती घेऊन आता काही होणार नाही हे एक प्रकारे संजय राऊतांनी मान्य केलंय. आणि महायुती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित ताकदीनं लढणार असली तरी नुकत्याच जानेवारी महिन्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीतच अंतर्गत बऱ्याच कुरबुरी झाल्या आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील संघर्षाची ठिणगी ही अजूनही कायम दिसते. यात प्रामुख्याने शिवसेना आणि भाजपमधले स्थानिक नेते नाराजीचा सूर लावतात आणि याच नाराजीचा विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो अशी दबक्या आवाजात चर्चाही रंगली आहे. खास करून सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि रायगडमध्ये झेडपीच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलेली होती. साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाल्यानं त्यांनी थेट भाजपवरती नाराजी व्यक्त करत आरोप केले. तर छत्रपती संभाजीनगरात जागावाटपावरनं वाद झालेला, सोलापुरात पालकमंत्री गोरेंच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला, रायगडमध्ये तटकरे आणि गोगावलेंमधला वाद तर सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची भाजप विरोधातली खतखत ही कायम असल्याचं कळत आहे. याचा फटका आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये बसू नये म्हणून शिवसेनेच्या नेत्यांकडनं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.